जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, महाराजे झाले, सम्राट झाले, बादशाह आले गेले, निघून गेले, पण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव मात्र काळजात जिवंत राहिले. का? जो महापुरुष पराक्रमी तर आहेच, पण पराकोटीचा चारित्र्य संपन्न आहे असा महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात इथं पुण्याच्या लाल महालात शिवाजी महाराजांनी शाहिस्ता खानावर जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक केला. शाहिस्ता खानाची बोटं छाटली. अवघ्या 100 मावळ्यांनी केलेला हा सर्जिकल स्ट्राईक होता. मृत्यूच्या जबड्यात घातलेला हा हात होता. काही वेळानंतर वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघूनही गेले. लाल महालातला गोंधळ थांबला आणि तोपर्यंत शाहिस्ता खानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ता खानाजवळ आली. भाईजान, भाईजान, मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ता खान तिला म्हणाला, जर शिवाजी राजांच्या माणसाने तुझी पोरगी पळवली असेल तर बेफिक्र राहा. तो शिवाजी राजा पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेईल. कोण म्हणतंय हे? कट्टर वैरी शाहिस्ता खान. महाराजांनी स्वराज्य उभा केलं. महाराजांनी उभा केलेलं राज्य आहे. त्याला महाराजांना शिवराज्य हे नाव देता आलं असतं. दिलं असतं तरी आम्हाला अभिमानच वाटला असता. पण महाराजांनी या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य. स्व म्हणजे माझ. या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा. स्वराज्य, माझं राज्य. आणि मग माझा आहे ना, मलाच लढलं पाहिजे, मला झगडलं पाहिजे, मला झुंजलं पाहिजे. ही उर्मीतल्या प्रत्येकात रुजली, भरली, फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला, मरायला, झुंजायला तयार झाली. स्वराज्याची सुरुवात माणसं तयार करण्यापासून. इथं काही तयार नाही. महाराजांनी राज्य उभा केलं ते कवायती फौजांवर नाही, उपलब्ध साधन सामुग्रीवर नाही, अफाट संपत्तीच्या बळावर नाही. शून्यातनं विश्व उभा केलं. कोण होतं सोबत महाराजांच्या? 18 पगड जातीची 12 उलटे दलाची चड्डी लंगोटीतली पोरं. या पोरांच्या बळावर महाराजांनी हे राज्य उभा केलं. रानात राबणारे हात हातातले नांगर मोडून तलवार घेऊन उभा राहिले तेव्हा स्वराज्य साकार झालं. हे शेतकऱ्यांनी निर्माण केलेलं राज्य आहे. प्रेरक झाले महाराज, असंख्यांना प्रेरणा दिली आणि त्यातून मातीसाठी समर्पित होणारी मांद्याळी तयार झाली. हे महाराजांचं वैशिष्ट्य. दगडा मातीचे गडकोट महाराजांनी उभारले, हे त्यांचं कर्तृत्व आहेच. पण त्याच गडकोटांसारखी बुलंद आणि बलाढ्य माणसं त्यांनी घडवली, हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. कुणी घ्या, तानाजी, बाजी, येसाची, कोंडाची, कर्तोजी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. नॅशनल कॅरेक्टर्स तयार केली महाराजांनी. राष्ट्रीय चारित्र्य घडवलंय. महाराजांच्या पूर्वी सैन्य राजासाठी लढत होतं. महाराजांनी पहिला क्रांतिकारी बदल केला. सैन्य राजासाठी नव्हे, सैन्य राज्यासाठी लढलं पाहिजे. कुणी शिवाजी राजे सांगतायत म्हणून नका येऊ, नका लढू. कदाचित मी उद्या नसेल तर तुम्हीही बाजूला व्हाल. माझ्यासाठी नव्हे, तुमच्या मातृभूमीसाठी तुम्हाला लढायचं आहे, उभा राहायचं आहे. महाराजांनी जे पेरलं ते हे सगळ्यात महत्वाचं. माणसं स्वतःच्या राज्यासाठी यायला लागली. माझं आहे, मला लढलं पाहिजे, ही उर्मी महाराजांनी तयार केली. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो? घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. जे माझं आहे त्याच्या रक्षणासाठी मी पुढे धावतो, जे माझं आहे त्याच्या संवर्धनासाठी मी समर्पित होतो. अरे तुझं आहे, तुलाच उभा राहावं लागेल. असा एक एक महाराजांनी माणूस उभा केला. बुलंद गडकोटांसारखा. अनेक राजांनी गिरिदुर्ग बांधले, अनेक राजांनी जलदुर्ग उभारले, पण माझ्या राजांनी नरदुर्ग तयार केले. हे माझ्या राजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे, सगळ्यात मोठं. 2011चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राचा हा दर्यावरचा धोका ओळखला. देश आमचा, भूमी आमची, मग या भूमीतला दर्या सुद्धा आमचाच हवा. पण तो आमचा नव्हता,
समुद्रात आमची नौका घालायची झाली तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. आमच्याच देशातल्या आमच्याच समुद्रात आम्हाला जायला बंदी होती. महाराजांनी सांगितलं नाही, दर्याला व्यसन घातलीच पाहिजे, दर्यावर आपलीच हुकूमत हवी. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःच आरमार उभा करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यावं लागतं. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांनी आरमार उभा केलं, पण या आरमारासाठी लागणारी जहाज इंग्रजांकडनं विकत घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं विकत घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं विकत घ्यावा लागायचा. ते देतही होते, पण एके दिवशी महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं याने बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे, स्वराज्य स्वयंपूर्ण झालं पाहिजे, स्वराज्य स्वावलंबी असलं पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला, मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली, पुण्याजवळच्या मावळामध्ये तोफा ओपायचा प्रचंड मोठा कारखाना उभा केला. स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा स्वराज्यातच तयार होऊ लागला. महाराजांनी मराठी माणसाला उद्योग दिला, रोजगार उपलब्ध केला. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हे महाराजांनी महाराष्ट्राला दिलेले दोन अलौकिक गुण आहेत. 350 वर्षापूर्वी 750 किलोमीटरच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर महाराजांनी तब्बल 85 किल्ले उभारले, किनारपट्टी सुरक्षित केली. हे सगळं कशासाठी? स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच, पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता, या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. महाराजांच्या स्वराज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वास पोटास लावणे आहे. महाराजांना माहिती आहे, रिकाम्या पोटी माणसं झुकलेली राहतात आणि भरल्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे ताठ होतात. या माणसांना स्वाभिमानी बाण्यानं उभा करायचा असेल तर पहिल्यांदा यांची पोटं भरली पाहिजेत. आणि महाराजांनी म्हणूनच चोहो बाजूला रोजगार उपलब्ध केला. महाराष्ट्रात आज मिती 450 किल्ले आहेत, पैकी 360 स्वराज्यात होते, पैकी 110 किल्ले महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात बांधलेत. 50 वर्षात एक घर बांधून होत नाही आम्हाला, महाराजांनी 110 किल्ले बांधलेत. स्वराज्य बळकट करणं हा हेतू आहे, पण त्याहीपेक्षा महत्वाचा हेतू आहे, या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळावं. सुतार, लोहार, चांभार, न्हावी, जोशी, गुरववाणी, मुलारी, साडी, माळी, केली, धनगर, कोळी, आगरी, भंडारी सारी पोटाला लागली पाहिजे. हे सगळ्यात महत्वाचं. महाराजांनी ते विलक्षण कार्य इथं केलं. अहो, एखादा सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा, त्याने रांधलेली फळी एखाद्या जहाजाला बसवली जायची, मग ते जहाज युद्धात उतरायचं, युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा, त्या जहाजाची फळी मी रांधलीये, मी. कोण आनंद दिला महाराजांनी, कोण अभिमान दिला. राज्य आपलं कधी वाटतं? त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर. महाराजांनी शेवटच्या माणसाचा सुद्धा स्वराज्यकारी सहभाग घेतला. त्याला ते राज्य आपलं वाटलं, आपलं आहे ना, मग आपल्यालाच झटलं पाहिजे ही उर्मी त्याच्यात निर्माण झाली. याच कोकण किनारपट्टीवर दर्यावर हुकूमत निर्माण करण्यासाठी जंजिरा घ्यायचा महाराजांनी प्रयत्न केला, पण जंजिरा घेता आला नाही. अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. 84 बंदर यायची जागा नाही, ऐसा चकोट केला सिंधुदुर्ग. महाराजांनी सिंधुदुर्ग उभारला. अहो, या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी महाराजांनी सिंधुदुर्गाच्या तिथल्या बांधकाम प्रमुखाला पत्र पाठवलंय. काय लिहितायत महाराज त्या बांधकाम प्रमुखाला? त्याला सांगतायत, इंग्रजांकडनं शिस मोजून घेणे, इंग्रज धूर्त दिले म्हणून सांगतील आणि वजनात पाप करतील. महाराज लिहितायत, किल्ल्यास लागणारी वाळू धुवून घेणे, वाळूस माती चिकटलेली असेल तर समुद्राच्या लाटांनी परत माती विरघळेल आणि बांधकाम पोकळ होईल, काळजी घेणे. महाराज सांगतायत, वाळू धुवून घ्या.
इतके बारकावे आहेत महाराजांचे, इतका अभ्यास, इतकं निरीक्षण आहे. आणि हे बांधकाम बघायला महाराज सिंधुदुर्गावर आले. बांधकाम पाहता पाहता अचानक महाराजांचा डावा पाय तिथल्या ओल्या बांधकामाच्या चुन्याच्या गिलाव्यावर पडला आणि महाराजांच्या पायाचा ठसा त्या गिलाव्यावर उमटला. कामगार काही पुढे झाले. असू द्या महाराज, आम्हास वाटत होता एवढा अलौकिक कार्य आपण करत आहात, समुद्राला व्यसन घालत आहात, दुसरी शिवलंका उभारत आहात. आपलं अस्तित्व या किल्ल्यावर सतत असायला हवं. या ठशाच्या रूपाने ते राहील. महाराज, एक विनंती आहे, त्याने आणखी चुन्याचा ओला गिलावा पुढे केला. आपल्या हाताचा ठसा यावर द्यावा. महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्यावर उमटवला. पुढच्या काळात महाराणी जिजाबाईंनी याच महाराजांच्या ठशांना कोणाड्यात बसवलं, त्याला सुरक्षित आणि संवर्धित केलं. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे सिंधुदुर्गावरचं जिवंत स्मारक आहे. महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे. महाराज एवढ्यावरच थांबले नाहीत. वीज डच कधीही पाठ फिरवतील, आरमारासाठी लागणारी जहाज तोफा न देतील, पण स्वराज्याच्या बनावटीची जहाज आता दर्यात तरंगू लागली. रत्नागिरीच्या विजयदुर्ग किल्ल्यात जहाज बांधणीचं काम जोरात चालू झालं. स्वराज्याच्या बनावटीची जहाज दर्यात उतरली, त्याच्यावर तोफा चढवल्या, पण तोफा अवजड, त्या अवजड तोफ्यांच्या ओझ्यानं जहाज डचमळायचं, सबब नेम चुकायचा, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांनी विचार केला, काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि एके दिवशी महाराज विचार करून कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. तिथल्या कामगारांना गोळा केलं. मी सांगतो तसं जहाज तयार करा, मी सांगतो तसं. आणि महाराजांनी सांगितलं असं आणि तसं कामगारांनी जहाज तयार केलं. तत्कालीन काळात पाण्यात अत्यंत जलद गतीनं पडणार, किती ओझं ठेवलं तरी मिळच मिळणार, तोफेचा गोळा पुढे सुटला, दाब मागा पडला तरी पाण्यात न बुडणार, असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांनी निर्माण केलेली जहाज दर्यात तरंगू लागली. इंग्रजी आरमाराबरोबर पहिली लढाई झाली आणि इंग्रजांचा सपशेल पराभव झाला. मुंबईच्या गव्हर्नरनं सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला पत्र लिहिलं, जोपर्यंत शिवाजी राजांसारखी जहाज आपल्या आरमारात येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमाराचा पराभव करणं कठीण. सुरतेच्या इंग्रजांनी शोधलं अशी कसली महाराजांकडे जहाज आहेत, आणि लक्षात आलं ही महाराजांनी स्वतः तयार केलेली जहाज आहे. ज्या इंग्रजांकडनं महाराजांना जहाज विकत घ्यावी लागायची, त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का? महाराजांनी त्या जहाजाचं नाव ठेवलं संगमिरी जहाज. ही महाराजांची निर्मिती आहे 350 वर्षापूर्वी. ते हल्ली आमच्यात गोंधळ झालाय. मराठी माणसाला उद्योग जमत नाही, मराठी माणूस व्यापारात माग. 350 वर्षापूर्वी तुमचे आमचे बापजादे युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जायचे. किनारपट्टीवर महाराजांनी नुसते 85 किल्लेच नाही बांधली, 2 जागतिक कीर्तीची बंदरं होती. पूर्वेला येमेन पर्यंत आणि पश्चिमेला इंडोनेशिया पर्यंत मराठ्यांची जहाज व्यापार करायला जात होती. केवढं अफाट कार्य उभारलंय महाराजांनी, केवढं अफाट कार्य. आमच्या महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, विलक्षण अभ्यास. असा कुठला क्षेत्र नाही, असा कुठला प्रांत नाही ज्या क्षेत्रा प्रांताचा माझ्या राजांचा अभ्यास नाही. राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, धर्मशास्त्र, महाराजांना इतिहास तर तोंडपाठ आहेच, पण महाराजांचा भूगोल ही तोंडपाठ आहे. महाराष्ट्रातले डोंगर, दऱ्या, नद्या, नाले, सह्याद्री हा सारा महाराजांच्याकडून नजरेसमोर आहे. महाराजांनी स्वतः प्रांता प्रदेशांचे नकाशे तयार करून घेतलेत. महाराजांनी इतका अभ्यास शत्रूचा कदापि नाही. या अभ्यासाच्या बळावरच महाराज यशस्वी होत आहेत. का महाराज यशस्वी झाले? विलक्षण अभ्यास. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय, असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. भान राखून योजना आखाव्यात,
आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद पंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. ही सगळी महाराजांच्या आयुष्य नावाच्या प्रवासाची वाटचाल चालली ती त्या ध्येयापर्यंत. पण हे ध्येय फक्त महाराजांचं नाही, हे ध्येय सांगतोय कोण? रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा शेवटचा माणूस. म्हणजे महाराजांपासून महाराजांच्या शेवटच्या माणसाचं सुद्धा हे स्वप्न झालंय, आम्हाला काय करायचं आहे. अशा ध्येयनिष्ठेने ज्यावेळी सगळी संघटित होऊन एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो. महाराजांनी तो इतिहास इथं घडवलाय. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं काय होतं महाराजांकडं? हे सगळं विशाल विश्व उभा करताना संपत्ती होती, साधनं होती, सैन्य होतं, काय होत? काही नव्हतं. शून्यातून विश्व उभा करणारे राजे, असं मी महाराजांचं वर्णन करतो ते एवढ्यासाठी. हाताशी काही नाही तरी महाराजांनी राज्य उभा केलं. आणि आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातनं काय होत नाही. महाराजांचं ध्येय ठरलंय स्वराज. मनबर आहोत की कणबर याचा फरक पडत नाही. उन्हात फक्त जिद्द हवी, निर्धार हवा आणि निश्चय हवा, बस. आमच्या पोरांना एकदा हे कधीतरी सांगा. सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो. आपल्यात काय आहे त्याचा शोध घ्या, त्याचा विकास करा. माणसं जे नाही त्यासाठी रडत बसतात आणि जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात. महाराजांनी माणसं मिळवली. महाराजांना माहिती आहे कणभर सोनं मिळवायचं तर मनभर माती बाजूला सारावी लागते. असंख्य माणसातून महाराजांनी हिरे वेचलेत, ते घडवलेत, त्यांना पैलू पाडलेत आणि मग ही माणसं नॅशनल कॅरेक्टर्स झालीत. कोण आहेत ही माणसं? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडी त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कोणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पुण्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुण्या अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुन्याचा आवाज कर. तुझा खुन्याचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विटीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्यावेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचा पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची कुणी अनोळखी येत आहे, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला. आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशीर लपवून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुन्याचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 13-14 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. ते पोर म्हणलं तू थांबताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुन्याचा पोर गात गेलं. राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले दे पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजांना पुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी. कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा. असं 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 चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला. म्हटला, राज उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावं दिला असता राज. बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून जा. बहिर्जी जायला वळाला. 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजाला म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही,
कुण्या अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही ते. नाही कोणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं. ऐकतं गवसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरिकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा, नाना पंथांचा, अनेक धर्मांचा, ह्या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र जरी आले तरी त्यांच्यात एकसंगता निर्माण करणं कठीण. आणि ते जरी एकसंग झाले तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं हे आणखी महाकठीण. पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं. 18 पगड जातीचं साऱ्यांचं स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं. या साऱ्याच्या बळावरच तर महाराजांनी 6 जून 1674 रायगडावर 32 मनाचं स्वर्ण सिंहासन उभा केलं. या म्लेंच पातशाहीमध्ये मराठा एवढा पातशाह झाला ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य अस्तित्वात आलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक त्याला होऊच द्यायचा नव्हता. त्याला राहून आश्चर्य वाटत होत. 1665 9 वर्ष आधी मिर्झा राजे जयसिंह बरोबर महाराजांचा तह झाला. महाराजांकडे 40 किल्ले पैकी 23 किल्ले त्यांनी मुघलांना तहात देऊन टाकले. उरले फक्त 17 छोटे मोठे. जणू कमावलेलं सारं स्वराज्य महाराजांनी मोगलांना देऊन टाकलेलं तहात. आतापर्यंत केलेले सगळे कष्ट मोगलांच्या ताब्यात एकदा संपून गेला असता, खचून गेला असता, निराश झाला असता. कमावलेलं सारं गेलं. फक्त छोटे मोठे 17 किल्ले. आणि त्याहून आणखी मोठं संकट महाराजांना आग्र्यात जावं लागलं. आग्र्याच्या कैदेत महाराज अडकले. औरंगजेबाचा डाव तर महाराजांना ठार मारण्याचाच. महाराज जिवंत परत येतील का कुणालाच खात्री नाही. पण तरी त्या संकटावर महाराजांनी मात केली. महाराज आग्र्यातनं निसटले. 1665 साली फक्त स्वराज्यात 17 किल्ले होते. अवघ्या 9 वर्षात महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि 6 जून 1674 ला महाराष्ट्राच्या स्वराज्यात किल्ले होते 360. फक्त 9 वर्षात. फक्त 9 वर्षात फिनिक्स पक्षासारखी महाराजांनी राखेतनं फरारी घेतली आणि 343 किल्ले काबीज केले आणि राज्याभिषेक झाला. औरंगजेबाला कळत नव्हतं सगळं संपलेलं. हा राजा गरुड छेपेसारखा उभाही राहिला आणि अवघ्या 9 वर्षात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेकही केला. होता कामा नये. आणि हा राज्याभिषेक मोडायची जबाबदारी त्यांनी इथंच नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंद्याच्या भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. कसं जोरदार नाव आहे. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. आता काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल. तर आपल्याला काय करायचंय. पण नाव जोरात आहे हो. खान जहान बहादूर खान कोकलताश हैबतजंग. पूर्वी आपली नावं पण जोरात होती. पूर्वी ताना